रेकॉर्डिंग सुरू झालेलं आहे. सुमित, तू करू शकतोस. ओके सर. सर स्क्रीन दिसतंय? हो हो दिसत. वेळ लागतोय का रे? सर थोडी प्रॉब्लेम झाली, मी डबल शेअर करतो स्क्रीन. ठीक आहे ठीक आहे. सर स्लाइड दिसतंय माझे सगळे? व्यवस्थित व्यवस्थित. Good evening, everyone. My name is Sumit Nannavare. My topic is plantation agriculture. So we discuss about plantation agriculture. So first we discuss introduction. So in introduction, plantation agriculture is a category of commercial farming. We all of you know the in commercial farming mainly focus in the uh, mainly focus in good amount of profit return, and they be grown in the all seasons. आपण आता जर आपण कमर्शियल फार्मिंग मध्ये बघितलं, कमर्शियल फार्मिंग मध्ये फक्त आपल्याला त्या पिकांचं प्रोडक्शन घेणे आणि त्याच्यामुळे त्या पिकांचे प्रोडक्शन घेऊन त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रॉफिट कसा घेता येईल याकडे आपण लक्ष देतो. तर प्लांटेशन ऍग्रिकल्चर मध्ये पण हेच दिलंय की प्लांटेशन ऍग्रिकल्चर मध्ये आपण जास्ती प्रॉफिट कसं घेता येईल याच्यावर आपण हे करतो. प्लांटेशन ऍग्रिकल्चर इज अ टाइप ऑफ कमर्शियल फार्मिंग इन विच अ सिंगल क्रॉप इज ग्रोन फॉर द एंटायर इयर. म्हणजे एका वर्षात आणि याच्यामध्ये आपण फक्त एकच क्रॉप घेऊ शकतो आणि
पूर्ण इयर मध्ये आपण एक फक्त सिंगल हे घेऊ शकतो, सिंगल क्रॉप घेऊ शकतो. In plantation agriculture, the large amount of land is required, and large amount of labor and capital is required for the plantation agriculture. For plantation agriculture, we see in most of the plantation agriculture is nearby small scale industries or nearby, म्हणजे आणि जिथे जिथे जास्ती आपल्याला म्हणजे ट्रान्सपोर्टचे वगैरे जाळे पसरलेले आहेत, किंवा जिथे जिथे ट्रान्सपोर्टचं नेटवर्क चांगल्या प्रकारे आहे, त्या एरियामध्ये जास्तीत जास्त प्लांटेशन ऍग्रिकल्चर हे केलं जातं. आणि इन प्लांटेशन ऍग्रिकल्चर द मेजर क्रॉप्स आर ग्रोन, टी, कॉफी, शुगरकेन, कॅशिओ म्हणजे काजू, रबर, बनाना और कॉटन. आणखी याच्यामध्ये आपण हे ऍड करू शकतो कोकोनट, हे पण एक प्लांटेशन ऍग्रिकल्चरचे हे आहे. Plantation agriculture is found in the major plantation are found in the tropical regions of the world. म्हणजे इक्वेटरच्या दोन्ही साईडला आपण ट्रॉपिकल एरियामध्ये प्लांटेशन ऍग्रिकल्चर ही जास्ती प्रमाणात केली जाते. जसं आता इथं एक दिला एक रबर इन मलेशिया, म्हणजे रबरच्या उत्पादनामध्ये मलेशिया आहे जगामध्ये 5व्या क्रमांकाचा देश आहे, तर थायलंड हा पहिल्या क्रमांकाचा देश आहे. आणि आपण जर इंडियाचं बघितलं तर इंडिया हा फोर्थ कंट्री आहे रबरच्या उत्पादनामध्ये. आणि कॉफीच्या उत्पादनामध्ये जर बघितलं तर ब्राझील हा एक पहिल्या क्रमांकाचा एक देश आहे. आणि टीच्या उत्पादनात बघितलं तर चायना हा फर्स्ट वर येतो, आणि इंडिया जेव्हा आपण जर याची हिस्ट्री युरोपियन कंट्रीमध्ये इंट्रोड्यूस झालं. त्यांचे मेन आणि पोर्तुगिया हे होतं की आफ्रिका मेन एरिया आहे, आफ्रिका आणि एशिया होतं. अमेरिकामध्ये तेवढं काही केलं, म्हणजे त्यांनी इंट्रोड्यूस केलं, पण त्यांनी तेवढं त्याच्याकडे काही फोकस नव्हता किंवा इंटरेस्ट नव्हता. Plantation system originated in the Americas primarily with Portuguese settlements of Brazil. The next one is the earliest major plantations were in the northeast and then spread north to the island of the Caribbean and finally to the American South. So next we see the definition. Plantation agriculture, a group of commercial crops of perennial nature cultivated extensively in tropical and subtropical situations, which need employment of labor throughout the year, and the produces of which are usually consumed after processing. Definition in traditional sense: plantation crops are those which are cultivated on extensive scale, like tea, coffee, and rubber. Here, the term plantation or estate is used synonymously. Estate or plantation means large-scale agriculture unit, usually single crop. म्हणजे प्लांटेशन ऍग्रिकल्चर म्हणजे फक्त आपण एक सिंगल क्रॉप घेऊ शकतो, आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात जास्तीत जास्त जमीन हे आपल्याला लागते. Then location. Plantation agriculture is confined within tropical areas, that is both sides of the equator. आपल्याला आणि जर आपण इंडियामध्ये जर बघतो म्हटलं तर जास्तीत जास्त जे हिली रिजन वगैरे आहेत त्या एरियामध्ये आपण जास्ती प्लांटेशन ऍग्रिकल्चर आपण हे करू शकतो.
exists on every continent possessing a tropical climate. The plantation system, however, is considerably older in tropical America than in Asia and Africa. The next point, the tropical areas of Latin America, Asia, and Africa are the areas where plantation agriculture has been developed. म्हणजे सगळ्यात जास्ती आपण बघितलं तर हे ट्रॉपिकल एरियाज ऑफ लॅटिन अमेरिका, एशिया अँड आफ्रिका या एरियामध्ये जास्तीत जास्त याचं ऍग्रिकल्चर प्लांटेशन ऍग्रिकल्चरचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. Then we see the importance plantation crops. In important plantation crops, ऑइल एल्डिंग क्रॉप्स म्हणजे ज्याच्याकडून आपण ज्या क्रॉप्स पासून आपण ऑइल वगैरे घेऊ शकतो, ऑइल आपण घेतो, त्याच्यामध्ये कोकोनट, ऑइल पॉल्म आणि पॅलिमायर आहे. ऑइल पाल्म समजलं सध्या, म्हणजे ते माहिती नाही घेतली आहे त्यामुळे सॉरी. त्याच्यानंतर मॅस्टिकेटरी, आर्कॉनोट, मॅस्टिकेटरी क्रॉप मध्ये आर्कॉनॅट आणि बिटल वाईन. आर्कॉनॅट आणि बिटल म्हणजे सुपारीचे, जे आपण ज्या झाडांपासून आपण सुपारीचे उत्पादन घेतो त्याला आपण आर्कॉनॅट आणि बिटल वाईन वगैरे बिटल वाईन म्हणतात. त्यानंतर ब्रेवरेज क्रॉप, टी, कॉफी, कोका. नट क्रॉप्स, कॅशिव नट म्हणजेच काजू, ज्याच्यापासून आपण काजूचे उत्पादन घेतो. आणि इंडस्ट्रियल क्रॉप म्हणजे रबर, ज्याच्यामुळे आपण ज्याचं प्रोडक्शन घेऊन आपण ते इंडस्ट्रीसाठी युज करू शकतो. तेच त्याला इंडस्ट्रियल क्रॉप म्हणजे ज्याच्यासाठी इंडस्ट्रीसाठी युज करणारे क्रॉप जे घेतो त्याला आपण इंडस्ट्रियल क्रॉप असे म्हणतो. त्यानंतर टोपोग्राफिकल सिच्युएशन ऑफ प्लांटेशन क्रॉप एरिया इन इंडिया. In India, the most mainly confined less populated remote hilly areas of South India, that is mainly Kerala, Karnataka and Tamil Nadu. जर आपण आणि तसंच जर आपण उत्तर पूर्वी भागात पाहिलं तर आपण जसे आसाममध्ये चहाची शेती करतात, चहाची शेती केली जाते आणि आसाम आणि दार्जिलिंग मध्ये व्यापाराचे in India from time त्याच्यानंतर कोका ब्राझील मधून झालेली आहे. आणि however expansion gained ऑइल पॉल 1970s आणि याची ओरिजिन जे आफ्रिकन ओरिजिन आहे. ऑइल पर हेक्टर अँड समटाइम्स इवन 8 per हेक्टर. त्याच्यानंतर कॅशू, इंट्रोड्यूस बाय पोर्तुगीज ड्युरिंग 16th century इन मालाबार कोस्ट ॲज सॉइल कन्झर्वेशन क्रॉप, ब्राझिलियन ओरिजिन. आणि याची जे कॅशूची जी ओरिजिन आहे ते ब्राझिलियन ओरिजिन आहे. त्याच्यानंतर आणि नाऊ इंडिया इज द फर्स्ट इन द वर्ल्ड बोथ एरिया अँड प्रोडक्शन. आणि प्रोडक्शन आणि एरियाच्या बाबतीमध्ये इंडिया हा फर्स्ट वर्ल्ड मध्ये फर्स्ट रँकवर आहे, म्हणजे काजूच्या प्रोडक्शन मध्ये. त्याच्यानंतर रबर, मेनली इन केरला, कन्याकुमारी डिस्ट्रिक्ट ऑफ तमिळनाडू. नाव इंडिया ऑक्युपाय 4th पोझिशन इन द वर्ल्ड इन रबर प्रोडक्शन. India is the 4th position in the world. Then characteristics of plantation agriculture. Single crop is grown large area. We can grow one crop or two crop, not more than one or two crop in plantation. Will produce in plantation agriculture. Then well-developed network of transportation and communication connecting plantation areas, industry markets together. If we जर आपण त्याचं प्रोडक्शन घेतल्यानंतर आपल्याला ट्रान्सपोर्टची गरज पडणारच आहे. आणि त्याच्यानंतर जर आपण
आपलं ट्रान्सपोर्टची व्यवस्था आणि जर ट्रान्सपोर्टचं कनेक्शन चांगलं राहिलं तर त्याच्यापासून आपण जास्ती प्रॉफिट वगैरे घेऊ शकतो आणखी. प्रोडक्शन इज मेनली फॉर मार्केट अँड नॉट द फॉर्मर सेल्फ कंजप्शन. प्रोडक्शन आणि त्याच्यामध्ये जेवढं काही प्रोडक्शन घेतलं जातं हे फक्त आपण मार्केटमध्ये उपलब्ध करण्यासाठी आणि त्याच्यापासून जास्ती प्रॉफिट करण्यासाठी घेतो. ते स्वतः म्हणजे जे काही शेतकरी असेल ते स्वतःसाठी ते याचं प्रोडक्शन जास्ती काही घेत नाही. आणि त्याच्यानंतर इन्व्हॉल्व मॉडर्न इनपुट लाईक केमिकल फर्टिलायझर, इन्सेक्टिसाइड अँड पेस्टिसाइड. मॉडर्न मशिनरी इज निडेड. आपल्याला सगळ्यांसाठी कोणत्याही आता आधुनिक काळामध्ये आपल्याला मशिनरीचा उपयोग हा जास्ती प्रमाणात झालेला आहे. तर त्याची आपल्याला मशिनरीची गरज पडणारच आहे. आणि लेबर इंटेन्सिव्ह म्हणजे याचा कॅरेक्टर असं आहे की याला आपल्या प्लांटेशन ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याला लेबरची खूप गरज पडते. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणात लेबर हे आपल्याला उपलब्ध झाले याच्यामुळे आपल्याला होतात. ऍडव्हान्टेजेस ऑफ प्लांटेशन ऍग्रिकल्चर. अनलिमिटेड. फर्स्ट इज अनलिमिटेड लँड. आपल्याला प्लांटेशन ऍग्रिकल्चर मध्ये जास्तीत जास्त लँड आपल्याला उपयोगी पडते, कारण की आपण छोट्याशा लँड मध्ये आपण प्लांटेशन ऍग्रिकल्चर हे काही आपण करू शकत नाही. त्यानंतर म्हणून आपल्याला हे जास्तीत जास्त जमीन हे भेटते, हे एक ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर गुड क्लायमेट. ट्रॉपिकल आपल्याला प्लांटेशन ऍग्रिकल्चर मध्ये ट्रॉपिकल क्लायमेट हे खूप जरुरी आहे. त्याच्यानंतर आपल्या प्लांटेशन ऍग्रिकल्चर कमीत कमी 18 डिग्री सेल्सिअस to 30 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आणि मिनिमम 50 mm म्हणजे रेनफॉल हे प्लांटेशन ऍग्रिकल्चर साठी पाहिजे. नंतर त्याच्यानंतर ग्रोविंग डिमांड. आपण जे काही याचे उत्पादन घेतो पिकांचे, याची डिमांड मार्केटमध्ये खूप आहे. त्यामुळे याची मागणी सतत वाढत राहते. त्यामुळे हा एक आपल्याला ऍडव्हान्टेज आहे की आपण या प्लांटेशन ऍग्रिकल्चर हे करू शकतो. त्याच्यानंतर आपण बघू डिसएडव्हान्टेज ऑफ प्लांटेशन. चीप लेबर म्हणजे मध्ये त्यांच्याकडून त्यांना लेबर आणायचे आणि त्यांना जसं गुलामासारखं वागवले आणि हे याचं एक डिसएडव्हान्टेज. ग्रोथ ऑफ very prone to diseases, poor weather and the fluctuations in world. याच्यामध्ये जर आपण जर बघितलं की सिंगल क्रॉप घेत राहिलं त्याचं नंतर काही दिवसांनी त्याच्या पिकांवर त्याचा पिकांवर किडे वगैरे काही डिसीज वगैरे लागतात. आणि त्याच्यामुळे आणि पुअर आणि वेदर जर ठीक नाही राहिला तर त्याच्यामुळे पुअर वेदरमुळे आपल्याला प्रोडक्शन पण मिळणार नाही आणि वर्ल्ड मार्केटमध्ये काय आपल्याला चढ उतार बघायला त्याची प्राइसेस मध्ये चढ उतार वगैरे बघायला मिळणार आपल्याला. हा एक त्याचा डिसएडव्हान्टेज आहे. त्यानंतर आपण बघू फर्टाईल सॉइल फॉर क्रॉप एक्सपोर्टेड रॅदर दॅन देअर फॉर सेल्फ कंजम्पशन. देन प्रॉब्लेम फेस्ड. आता जर आपल्याला याच्या प्लांटेशन ऍग्रिकल्चर मध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम्स पण फेस करावे लागतात. जसं की एक फर्स्ट आहे टेक्नॉलॉजी ऍडव्हान्सेस रिड्युसिंग द नीड ऑफ प्लांटेशन ऍग्रिकल्चर. देन हाय इल्डिंग व्हेरायटीज, शॉर्ट ग्रोथ पिरियड. त्याच्यानं शॉर्टेज ऑफ वर्कर्स आता आपल्याला प्लांटेशन ऍग्रिकल्चर मध्ये वर्करची आपल्याला गरज पडणारच आहे. पण कधी कधी काय होतं की मशीनचा उपयोग जास्ती नवीन मशीनचा उपयोग जास्ती होतो. त्यामुळे आपल्याला किंवा मग आपण लोकांना पेमेंट म्हणजे आणि कमी पैसे देऊन त्यांना हे करतो. त्यामुळे कोणी वर्कर्स वगैरे यायला पाहत नाही. त्यामुळे कधी कधी आपल्याला लेबर्स पण किंवा वर्कर्स पण मिळत नाही. त्यामुळे हा एक प्रॉब्लेम आपल्याला तिथे फेस करावा लागतो. त्यामुळे डिफॉरेस्ट्रेशन आहे. आता आपल्याला प्लांटेशन ऍग्रिकल्चर करायसाठी खूप मोठी जमीन लागते.
पण आता खूप मोठी जमीन लागते, त्यासाठी आपल्याला जंगल तोड केल्याशिवाय काही पर्याय नाही आहे. त्यामुळे लोक त्यामुळे लोक काय करतात की डिफॉरेस्टेशन करतात आणि तिथे आपली प्लांटेशन ऍग्रिकल्चर सुरू करतात. त्यामुळे हा एक मोठा प्रॉब्लेम आहे की याच्यामुळे डिफॉरेस्टेशनचे प्रमाण पण खूप वाढले आहे. त्यानंतर आपण डिस्ट्रॉय नॅचरल हॅबिटेट्स नंतर प्लांटेशन ऍग्रिकल्चर मुळे आता आपण जर जास्ती जागा घेण्यासाठी जर जंगल तोडत असतो, तर त्याच्यामध्ये राहणारे प्राणी वगैरे यांच्यावर पण खूप यांच्यावर पण याचे परिणाम होताना दिसतात. त्याच्यानंतर आउटपुट्स वायडर व्हेरायटी ऑफ क्रॉप, वेगवेगळ्या व्हेरायटी वेगवेगळ्या व्हेरायटीचे आपण याच्यामुळे आपण वेगवेगळ्या व्हेरायटीचे क्रॉप्स आपण घेतो. प्लांटेशन ऍग्रिकल्चरमुळे आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळतो, कारण की आपण प्लांटेशन ऍग्रिकल्चर हे आपण प्रॉफिट घेण्यासाठीच प्लांटेशन ऍग्रिकल्चर हे याची सुरुवात आपण करतो. त्याच्यानंतर प्लांटेशन ऍग्रिकल्चर मध्ये जेवढं पण आपण प्रोडक्शन घेतो, ते सगळं जास्तीत जास्त तर इंटरनॅशनल मार्केटमध्ये ते आपण एक्सपोर्ट करत असतो, किंवा नॅशनल मार्केटमध्ये पण आपण एक्सपोर्ट करत असतो. सो प्लांटेशन ऍग्रिकल्चर मध्ये आपण जे पीक घेतो, जे आपण प्रोडक्शन घेतो, ते जास्तीत जास्त एक्सपोर्ट करण्यासाठीच घेतो, आणि त्याच्यापासून जास्तीत जास्त प्रॉफिट कसं घेता येईल याच्याकडे जास्ती आपण लक्ष देतो. त्याच्यानंतर इथं काही रेफरन्सेस आहेत, आणि त्याच्यानंतर संपलं. थँक्यू. ओके, थँक्यू सुमित. थँक्यू सर. कोणाला काही प्रश्न आहेत विचारायचे? शुभम सातव हा आपला ऍग्रिकल्चरचा स्टुडंट आहे का रे? शुभम सातव. शुभम सातव, माहित आर नाही यू सर. अन ऍग्रिकल्चर जॉग्राफी स्टुडंट? तेच इथे जॉईन झालेला आहे. आपला स्टुडंट आहे का कसा आहे? रिमूव्ह हिम. ओके, आय वुड से की आत्ताचं प्रेझेंटेशन जे झालेलं आहे ते बऱ्यापैकी चांगलं झालेलं आहे. अतिशय उत्तम झालं असं मी म्हणणार नाही, पण चांगलं झालेलं आहे. इन्फॉर्मेशन जी आहे चांगली आहे, आणि यू हॅव ट्राईड टू मेक इट इंटरेस्टिंग ॲज पॉसिबल. If this has been a first attempt, it is a very good attempt, I would say. Then there are a few questions that I would like to ask you. Your presentation says that plantation agriculture is basically based more in tropical regions. Why is it that plantation agriculture is based in tropical regions only? हे तुम्ही उत्तर मराठीत देऊ शकता, नो इश्यूज. सर, कारण ट्रॉपिकल एरियामध्ये आपलं टेम्परेचर, जसं आपल्याला ते प्लांटेशन ऍग्रिकल्चरसाठी जे क्लायमेट वगैरे पाहिजे आहे, ते आपल्या ट्रॉपिकल एरियामध्ये जास्ती प्रमाणात भेटते. त्यामुळे फक्त जर आपण पण बघितलं तर ट्रॉपिकल एरियामध्येच फक्त प्लांटेशन ऍग्रिकल्चर हे केले जाते. Any other reason you feel? सॉरी सर, माहित नाही मला. Okay. Let me add to what he's saying. What he says is partially right also. But I would Yes. say कि diversity of life, plant life in the tropical region is rather one of the major reasons why you find a lot of plantation agriculture in the tropical region. Secondly, if we trace the history of tropical plantation agriculture, you will see that it is most of it has been practiced by the colonial rulers. सो Yes, sir. युरोपमध्ये जे गोष्टी उगवण्यास म्हणजे क्लायमेट मुळे म्हणा किंवा लॅक ऑफ डायव्हर्सिटी म्हणा, याचे जे प्रॉब्लेम्स होते, ते त्यांनी प्रॉब्लेम भरून काढण्याकरता दे केम डाऊन टू द ट्रॉपिकल रिजन्स. इकडची जागा बळकावली आणि त्या जागेवर अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी प्लांटेशन ऍग्रिकल्चर सुरू केले. A few more additions that I would like to make is you have given us a good slide on
the various types of plantation agriculture. However, let me mark that you have not included one major industrial crop. I would say whether call it an industrial crop or no is a question mark again. But then tobacco is one plantation agriculture which you have not included. You'll see की युरोपमध्ये तंबाखू खायची प्रचंड आजही सवय आहे. सिगरेट ओढा तुम्ही म्हणजे मी स्वतः जेव्हा नेदरलँड्सला गेलो होतो तेव्हा तिथे म्हणजे रेल्वे स्टेशन तिकडचे जे मेट्रो स्टेशन्स म्हणतो आपण त्याच्या बाहेर झुंबडीने लोक उभे राहून, कारण आतमध्ये तुम्हाला सिगरेट ओढायची परवानगी नसते, झुंबडीने लोक उभे राहून अगदी पुरुष स्त्रिया सगळे सिगरेट ओढून मग तिथल्या तिथं ते विझवून आत जातात. अतिशय जास्त प्रमाणात सिगरेटचे थोटके जे आपण म्हणतो त्याला उरलेली सिगरेट जी असते ती बाहेर पडलेली असते. सो बिकॉज ऑफ द कोल्ड क्लायमेट यू कुड से or otherwise also tobacco is addictive. So uh, and more so I would say because of the cold climate Europeans got into an habit of uh, smoking and using smoking cigarettes and using tobacco. So tobacco was another requirement as far as plantation agriculture is concerned. And you'll see ki various parts of the world specialize in various tobacco products. Say for example, when it comes to cigars, okay, cigar ही अशी ती जाड्या जाड्या प्रमाणातली सिगरेट असते आणि ती कच्ची ते पान तसं रोल केलेलं असतं तंबाखूचं. यू विल सी की क्युबामधली जी टबॅको आहे त्याची जे सिगार्स आहेत दे आर वर्ल्ड फेमस. त्याच्यानंतर आफ्रिकेतल्या काही देशांमधले सिगार्स जे आहेत दे आर ऑल्सो नोन. आपल्याकडे जास्त आता हे कसं आहे की याच्यामध्ये थोडेसे इकॉनॉमिक कॉम्पोनंट सुद्धा आहेत की सिगार जे आहे ही बेसिकली युरोपियन मार्केट्स करता बनवलेली असते आणि त्याच्यामुळे ती फार प्रीमियम रेंजची असते. आणि तुम्ही बऱ्याच इंग्रजी पिक्चर्समध्ये किंवा आपल्या जुन्या हिंदी चित्रपटांमध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की ती सिगार अशी लांब असते आणि मग ती एका एका एंडला तुम्हाला चावून ती हे करावी लागते, चावायची असते आणि तोडायची असते आणि मग त्याला तुम्ही शिलगावून त्याचं ती तुम्ही ओढू शकता. भारतासारख्या देशांमध्ये सिगार हे परवडण्यासारखं नसल्यामुळे याचं रूपांतर कशात झालं असेल असं सुमित तू सांगू शकशील? सर आपण गावाकडे जे म्हणतोय बिडी वगैरे किंवा बीडी, एक्झॅक्टली. बीडी इज अ व्हेरी मिनिएचर फॉर्म ऑफ सिगार. म्हणजे ज्यांना कच्चच ते ओढायचं असतं त्याचं आपल्याकडे फॉर आय वुड से अंडर डेव्हलप्ड अँड डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये बीडी आणि अदरवाईज इट इज सिगार. मी असं म्हणणार डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये, पण काही देशांमध्ये तंबाखूचं रूपांतर, तंबाखूच्या पानांचं जे रूपांतर म्हणण्यापेक्षा दे आर यूज टू मेक सिगार्स which are directly exported to अमेरिकन मार्केट्स अँड युरोपियन मार्केट्स. आणि अमेरिका आणि युरोपमध्ये सुद्धा एक लक्षात ठेवायचं की सिगार कन्झम्पशन हे थोडंसं एलिट मानलं जातं. तुम्हाला असं रस्त्यावरचा एखादा माणूस सिगार ओढताना दिसणार नाही. तर त्याची कॉस्टच एवढी असते त्याच्यामुळे तुम्ही नेटवरही शोधू शकता इम्पॉर्टंट ब्रँड्स वगैरे सिगारचे. तर दॅट इज वन थिंग रिगार्डिंग टोबॅको. देन यू हॅव नॉट मेन्शन्ड अबाउट फ्रुट्स, बनानास, पायनॅपल्स. बनानास तर आपल्याकडे सुद्धा जळगावमध्ये प्लांटेशन ॲग्रिकल्चर केलं जातं. येस सर. पायनॅपल्स आहेत, जॅकफ्रुट्स आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे फिग्स. फिग्स म्हणजे फिग फॅमिलीमध्ये अंजीर हा एक मेजर प्रमाणात, उंबर हे जे आहेत ही युरोप किंवा टेम्परेट क्लायमेटमध्ये न उगवणारी झाडं आहेत. तर ह्याचं प्रचंड फॅसिनेशन आहे. आपल्याकडे मॉडिफाईड व्हर्जन ऑफ प्लांटेशन कॅन बी सीन ॲज फार एज मँगो ऑल्सो इज कन्सर्न. आपण कोकणात जातो तर हे रिसर्च बेसिकली थोडासा, आता ठीक आहे की तुम्ही हे सगळं पहिल्यांदाच करत आहात, पण जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचं जबाबदारी, मी काल सुद्धा म्हणत होतो की जबाबदारी घे तुम्ही या टॉपिकची, तेव्हा थोडंसं जास्त रिसर्च. आता मला एक एक का दोनच फोन आले की सर काय करू, हे करू ते करू. मला मला माहित नाही तुम्ही लोक मला घाबरता का लाजता का काय मला माहित नाही, पण मला एक एक मोमेंट सांगा की तुम्ही मला फोन केलेला आहे आणि मी म्हटलं की तू काय कशाला मला फोन केलेला आहे. प्रत्येक वेळेस मी तुमची क्वेरी ऐकून घेतो आणि शक्य तेवढ्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ती सोडवायचा प्रयत्न करतो. यू कुड हॅव कॉल्ड मी सर, इतपत झालेलं आहे.
आणि कसं आहे की आता काही मुलांनी सरळ मला व्हॉट्सअपवर पीपीटी टाकली की सर माझी पीपीटी तपासून द्या. आता तपासणार तर मी आहेच ना प्रेझेंटेशनच्या वेळेस. तुमची पीपीटी तुम्हाला माहिती आहे सर, मी हे कव्हर केलं पाहिजे, हे आपल्या अ, म्हणजे बोटावर पाहिजे ही सगळी माहिती. याच्या व्यतिरिक्त सर मी काही ॲड करू का? असं ॲक्चुअली तुम्ही डिस्कशन माझ्याशी ओरिएंट करणं अपेक्षित आहे. एनिवे, तर फ्रुट्सचं प्लांटेशन जे आहे, हे नाही त्याच्यामध्ये आलेलं. आय वुड सजेस्ट की हे थोडंसं तुझं पीपीटी जे आहे, हे एडिट करशील थोडं आणि देन रिसबमिट करशील, कारण हे बाकीच्यांना सुद्धा त्याचा उपयोग होईल. त्याचबरोबर बेव्हरेज क्रॉप्समध्ये तू टी आणि कॉफी लिहिलेलं आहेस, त्याबरोबर कोको जे आहे, कोको म्हणजे चॉकलेटमध्ये जे वापरलं जातं कोको, हे कोको बीन्स हे आफ्रिकेमधनं जास्त हे केलं जातं. त्याच्याबद्दल सुद्धा माहिती दिलेली नाहीये आपण. एका ठिकाणी स्पेलिंग मिस्टेक आहे, ती जरा चेक करायची आणि ती तशीच कॅरी केलीस तू. ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन हे सगळीकडे जगभर तुम्ही पाहता, की हे 2 शब्द शक्यतो एकत्र येतात. ट्रान्सपोर्ट आणि कम्युनिकेशनचं स्पेलिंग चुकलं होतं आणि तू ते चुकलेलं स्पेलिंग वापरलेलं आहेस ठिकाणी. व्हेन यू पुट अप अ स्लाइड ऑन एडवांटेजेस, आय वुड रादर से एडवांटेजेसच्या ऐवजी रिक्वायरमेंट्स ज्या आहेत, त्या प्लांटेशन ॲग्रीकल्चरच्या रिक्वायरमेंट्स काय आहेत? इफ यू गो बॅक टू युअर स्लाइड ऑन एडवांटेजेस, आय वुड से द टायटल शुड हॅव बीन रिक्वायरमेंट्स. कारण तुम्हाला जागा लागते, लेबर लागतो वगैरे, वगैरे जे काही त्याच्यात आलेलं आहे. दॅट गो मोर विथ व्हॉट इज रिक्वायर्ड फॉर प्लांटेशन ॲग्रीकल्चर रादर दॅन आय वुड से अदरवाईज. परत याच्याबद्दल मी अर्थात तुझं प्रेझेंटेशन तसं आय वुड से की इंटरेस्टिंग आहे. पण अजून इंटरेस्टिंग करायचं म्हटलं तर 1, 2, 3 एक्झाम्पल्स मी पटपट दिली असती. मी जर हे प्लांटेशन ॲग्रीकल्चरचं प्रेझेंटेशन करत असतो. ज्याचा रेफरन्स सुद्धा तू घेऊ शकला असतास कुठून, तर प्रॉब्लेम्स ऑफ प्लांटेशन ॲग्रीकल्चरमध्ये यू स्पीक अबाउट वर्ल्ड मार्केट्स. आता गंमत अशी आहे की एकेकाळी ब्राझील हा देश जो होता, हा कंप्लीटली कॉफी एक्सपोर्टवर निर्भर होता. कॉफी ही जास्तीत जास्त अमेरिकेत हे केली जाते, कंझ्युम केली जाते. आणि हे असं काही मी फार वर्ष वयाचा आहे म्हणून हे वाचन वगैरे नाही. हे साधं तुमचं, मी तुम्हाला मागे सुद्धा सांगितलं की गोचेंग लिऑंगमध्ये बऱ्यापैकी हे ॲग्रीकल्चरची माहिती आहे आणि ही सगळी मी साधारण त्या पुस्तकात वाचलेली आहे. तर असं व्हायचं की कधी-कधी कॉफीला इंटरनॅशनली प्रचंड भाव यायचा. तर हे लोकं काय करायचे, ह्याचे जे ट्रेडर्स होते, इंटरनॅशनल ट्रेडर्स जे होते, ते मुद्दाम कॉफी सीझन आला, म्हणजे ते कॉफी बीन्स करून त्याची कॉफी पाडायची म्हटलं, की इंटरनॅशनली मॅनिप्युलेट करून त्याचा इंटरनॅशनल भाव जो आहे, हा प्रचंड पाडायचे. आणि मग ती काय म्हणतो आपण काडी मोलाच्या भावात हे सगळं विकत घेऊन त्याच्यावर प्रोसेसिंग करून जास्त प्रॉफिट्सवर हे अमेरिकन मार्केट्समध्ये विकलं जायचं. ओके. सो वर्ल्ड मार्केट्स जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा हे असं केलं जायचं. अ, आता ते थोडंसं अवघड झालेलं आहे. पण अगदी रिसेंट इयर्सपर्यंत हे नेमकं केलं जायचं. त्याच्यानंतर अजून एक उदाहरण मी देऊ शकतो, की रबर बद्दल तू म्हटलास, की मलेशिया इज द लार्जेस्ट प्रोड्युसर ऑफ रबर. पण फोर्थ लार्जेस्ट. हे 4th लार्जेस्ट. तर याची गंमत अशी आहे, की जोपर्यंत सिंथेटिक रबरचा शोध लागला नव्हता, तोपर्यंत मलेशियासारखा देश प्रचंड फॉर्ममध्ये होता रबर प्रोडक्शनमध्ये. पण जसा का सिंथेटिक रबरचा शोध लागला, त्याच्यानंतर नॅचरल रबरचा जे इम्पॉर्टन्स आहे, हा प्रचंड कमी झालेला आहे आणि याचा इम्पॅक्ट साहजिकच त्या देशांच्या इकॉनॉमीवर झालेला आहे. आज सुद्धा नॅचरल रबर वापरलं जातं. पण तुम्ही पाहाल की 80% रबर जे वापरलं जातं, ते सिंथेटिक रबर आहे. तुम्ही रबर बँड जे आजकालचे पाहिले, तर ते सिंथेटिक प्रकारचे दिसतात तुम्हाला. अँड द थर्ड एक्झाम्पल आय वुड स्पीक इज विथ रिगार्ड स्लेव्हरी, लेबर आणि स्लेव्हरीचा संबंध आला तुझ्या एका स्लाइडमध्ये. तर अमेरिकेमध्ये जे ब्लॅक पॉप्युलेशन आहे,
हे सगळं पॉप्युलेशन इज बेसिकली बेस्ड ऑन स्लेव्हरी. तुमचं हिस्ट्री असेल तर तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये वाचलं असेल की हा ट्रायंगल होता, की युरोपमधनं शिप्स निघायच्या, त्या अमेरिकेला जाऊन जनावरं पकडतात तशी निग्रो लोकं पकडली जायची आणि ती सगळी एक अमेरिकेत आणून विकली जायची आणि लिटरली विकली जायची आणि ही सगळी मग तिकडच्या कापसाची जी शेती होती, सदर्न पार्ट ऑफ अमेरिका, नॉर्थ अमेरिका म्हणण्यापेक्षा USA. तुम्ही जर मिसिसिपी, मिसौरी नावाचे तिकडचे जी राज्य आहेत, ही पाहिली तर त्या एरियामध्ये टोबॅको तर आहेच. त्या व्यतिरिक्त कॉटनचं प्रचंड प्रमाणात अ, उत्पादन केलं जायचं आणि इकडचा जो प्रॉफिट आहे, हा सगळा युरोपला जायचा आणि युरोपची आजची जी समृद्धी आहे, ही सगळी त्या अनुषंगाने प्लांटेशन ॲग्रीकल्चरच्या वेळेस त्यांनी जे आक्रमण केलेलं आहे ट्रॉपिकल कंट्रीजवर, त्याच्यावर आहे. ते काय फार समृद्ध आधीपासून होते असं काहीही नाही. आणि इनफॅक्ट काल पण मी मला वाटतं अक्षयला हा प्रश्न विचारला का विचारायचं राहून गेलं, की सदर्न स्टेट्स म्हणजे काय किंवा सदर्न ॲग्रीकल्चर असं काहीतरी, सदर्न फार्मर्स म्हणजे काय? तर तुम्ही यूएसमध्ये गेलात तर तिकडचा जो सिव्हिल वॉर आहे USA मधला, हा बेसिकली युरोपियन लोकं आणि हळू-हळू जी आफ्रिकन लोकं इथे आली होती, ते जसे-जसे मोठे होत गेले आणि मग त्यांना स्लेव्हरीच्या राईट म्हणजे याच्यामध्ये मला वाटतं ती नावं कार्वर एक आहे आणि एब्राहम लिंकन याच्यामध्ये अग्रेसर होते स्लेव्हरी बॅन करण्यामध्ये आणि अजून एक महत्त्वाचं नाव आहे, की मी नाव आठवलं की सांगेन. तर ह्या लोकांनी ही स्लेव्हरी किंवा गुलामगिरी जी आहे, ही हटवण्यामध्ये पुढाकार घेतला आणि स्लेव्हरी हटवण्याच्या फेवरमध्ये जे होते ते सगळे सदर्न फेवरिंग होते आणि युरोपियन लोकं जी होती, की धनिक मंडळी होती, त्यांना काही संबंध नव्हता. त्यांची घरं ही सगळी न्यूयॉर्कच्या आसपास वगैरेच्या क्षेत्रामध्ये होते आणि यांचा पैसा जो आहे, हा सगळा ह्या शेतातनं यायचा. त्यांना ते ऑब्व्हियसली परवडणारं होतं स्लेव्हरी सिस्टम जी होती. त्याच्यामुळे आपल्याकडे बॉन्डेड लेबर भारतामध्ये आणि जमीनदारी ही जी आपण खोडून काढली, ही त्याच अनुषंगाने त्याच धर्तीवर मी मला वाटतं एका लेक्चरमध्ये हे थोडंसं बोललो सुद्धा आहे. पण त्या संदर्भात मग स्लेव्हरी वगैरेचं असोसिएशन आहे. एकंदरीत प्रेझेंटेशन चांगलं आहे. एक ऑब्झर्वेशन अजून एक आहे. आता तुझे फोटोज जे होते हे लहान होते. पण त्या अनुषंगाने एक माहिती तुमच्यासाठी अशी आहे, की फोटो जेव्हा आपण आपल्या स्लाईडवर बसवतो, तेव्हा त्याची ॲडजस्टमेंट जी आहे, ही हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल करू नका. कारण तुम्ही पाहता, की जर तुम्ही हॉरिझॉन्टली ती फोटोची कड शिफ्ट केली, तर काय होईल? तर तुमचा फोटो जो आहे, त्या फोटोतली माणसं गरजेपेक्षा जाडी दिसतील तुम्हाला आणि ती वर-खाली जर सरकवली लाईन आणि तो फोटो तसा वाढवला तुम्ही, तर तुमच्या फोटोतली लोकं जी आहेत, ही पातळ दिसतील. हेच तुमच्या टेक्स्टच्या बाबतीतही होतं. त्याच्यामुळे फोटो जेव्हा तुम्ही इथून पुढे कधीही ॲड कराल तुमच्या प्रेझेंटेशनमध्ये, तर एक कोपरा पकडायचा, कोपरा. का कोपरा पकडायचा? कारण त्या त्या कोपरा पकडल्यावर काय होतं, की जो विड्थ आणि ब्रेडथचा रेशिओ आहे, विड्थ आणि ब्रेडथचा रेशिओ आहे, तो समान राहतो. तुम्ही कोपऱ्यापासून तो वाढवा फोटो किंवा छोटा करा, पण कोपरा पकडायचा आणि तो वर-खाली हलवायचा. ॲज जॉग्राफर्स स्केल आणि रेशिओ हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे आणि कधी-कधी आता पुढच्या वर्षी तुम्ही डिझर्टेशन घ्याल, तर तुम्ही मॅप कॉपी करून ह्याच्यात तुमच्या डिझर्टेशनमध्ये टाकाल. अशा वेळेस अ, महाराष्ट्राचा मॅप जर तुम्ही हॉरिझॉन्टली शिफ्ट केला, वाढवला किंवा छोटा केला फक्त, तर महाराष्ट्र हा असा खूप जाड दिसू शकतो आणि तो असा व्हर्टिकली वाढवला, तर महाराष्ट्र असा खूप पातळ आणि उंच दिसू शकतो. त्याच्यामुळे एक कोपरा 4 कोपरे असतात फोटोला किंवा तुमच्या इमेजला आपण म्हणू. फोटो प्रत्येक नाही, पण इमेज कुठलीही इमेज तुम्ही घेतली Googleवरनं कॉपी केली, तर त्या इमेजला 4 कोपरे असतात. हे 4 कोपऱ्यातला कुठलाही एक कोपरा धरायचा. आपल्याला जो जो हवा तो, की जेणेकरून ते फोटो बरोबर त्या स्लाईडवर बसवता येईल आपल्याला. तर तो कोपरा पकडून तुम्ही निश्चितच त्याचा उपयोग करू शकता. So overall a good presentation I would say. I would
instruct Sumit to just make a few changes in his presentation, and you can resubmit it on the classroom. ओके सर, थँक्यू सर. तर हा हा तिसरा संपलेला आहे आज. Usha, are you ready with your presentation? Yes, sir. You want me to present it or you are going to do it on your own? तुम्ही प्रेझेंट करा sir. म्हणजे तुम्ही तुम्ही माझी स्क्रीन शेअर करा, मी ओके प्रेझेंट करते. ओके, एकच मिनिट हा. मला 2 मिनिटं द्या फक्त मग. मिक्स्ड फार्मिंग वर आहे ना तुझं? हो सर. हां, जस्ट अ मोमेंट, गिव मी some time. And okay, let's try to दिसते सगळ्यांना? हां, आता दिसत असेल. येस सर. उषा, येस सर. मी तुम्हाला सगळ्यांना एक कॉमन फॉर्मॅट टाकला होता, माझं नाव कसं हवं आहे वगैरे वगैरे. तुम्ही ते ऐकत नाही का रे? किंवा ते वाचत नाही का आपल्या ग्रुपवरचे मेसेजेस मी जे टाकतो? कंप्लीट फॉर्मॅट, SP कॉलेजचं नाव कसं असायला पाहिजे, माझं नाव तुम्ही कसं लिहायला पाहिजे, माझं स्पेलिंग चुकवलेलं आहेस. सॉरी सर. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. आता I would ask Usha to start her presentation. स्टार्ट करू सर. Yes, yes. Good evening everyone. My name is Usha Wasave. My topic is mixed farming. Today I am going to tell you about mixed farming. First of all, we need to know about mixed farming. Sir, please next slide. Yes, please. I'll just do it. Okay, yeah. First is introduction. First of all, we need to know about mixed farming. Indian economy is largely depend on the agriculture sector. Agriculture is the main source of income in the nation. Uh, as most people choose their livelihood from agriculture, but the source of agriculture has become very risky due to extreme climate changes, then unstable agricultural market, etc. Each individual subsectors, for example, horticulture, livestock, and fisheries, etc. Agriculture in India is facing different kinds of problems. Mixed farming system is one way of handling such problems because it provides better income returns to farmers as well as higher productivity. The mixed farming could be in the form of crop livestock, then crop forestry, crop horticulture, fish pig, then fish dog, etc. म्हणजे काय तर आजकाल आपण बघतो की एग्रीकल्चरच्या संदर्भातले बाजारातले काही उत्पादनाच्या याच्यातले भाव वर खाली असं होतात. त्याचबरोबरीने आपण फक्त एखादं क्रॉप घेणं किंवा फक्त शेती करणं हे कधी कधी असं जास्त पाऊस पडणं किंवा कमी पाऊस पडणं त्याच्यामुळे आपल्याला बऱ्याच वेळेला नुकसान येते. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह करण्यासाठी एक मिक्स फार्मिंग हे एक मार्ग आहे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. नेक्स्ट स्लाइड सर प्लीज. Now I will explain what is mixed farming. First is definition: the growing crop food or cash crop, then feed crops and livestock on the same farm. I will explain this definition in Marathi. म्हणजे आपण एखाद्या शेतात अन्नधान्य घेणं, त्याच्यानंतर त्या शेतात एखाद्या शेंगाचं प्रकार घेणं, त्याचबरोबरीने त्याच्या शेतीला पूरक असं जनावराचं पालन करणे किंवा एखादा व्यवसाय करणे त्याच्या जोडीने, त्याला आपण मिक्स फार्मिंग असं म्हणू शकतो.
In other words, mixed farming can be defined as a system that involves using the same farm for growing crops as well as rearing animals. And I give you one more example of mixed farming. If you grow maize and legumes at the same times, uh, you rear cattle and sheep. That you rear cattle and sheep. That kind of farming is referred to as mixed farming. म्हणजे काय तर आपण एखाद्या शेतात एखादं पीक घेत असेल, अ, एखादं मुख्य पीक घेत असेल, त्याच्या जोडीने आपण एखादं लाईव्हस्टॉक पाळत असेल, त्या लाईव्हस्टॉकला लागणारं जे काही खाद्यपदार्थ आहेत ते मिळवून देणारं पीक घेत असेल, त्याच्या जोडीने एनिमलचं रिअरिंग करत असेल, तर त्याला आपण मिक्स फार्मिंग असे म्हणू शकतो. सर प्लीज नेक्स्ट स्लाइड. Then I will explain where is you can practice mixed farming. Mixed farming need good rainfall, then good irrigation, near market, and suitable climate. These things are very important. Very important for mixed farming. Mixed farming is located in the world across Asia and in countries such as India, Malaysia, Indonesia, Afghanistan, South Africa, China, Central Europe, Canada, and Russia, etc. In India, Maharashtra and many more states, आपण मिक्स फार्मिंग हे वर्ल्ड मध्ये म्हणजे आपल्याला आशियात बघायला भेटतं. त्याच्यानंतर इंडियात तर सगळीकडेच आहे. मलेशिया, इंडोनेशिया, अफगाणिस्तान, साऊथ आफ्रिका, चायना, सेंट्रल युरोप आणि कॅनडा, रशिया या देशात आपल्याला मिक्स फार्मिंग हे बघायला भेटतं. नेक्स्ट स्लाइड सर प्लीज. Then characteristic of mixed farming. Now I will explain characteristic of mixed farming. There are many characteristics of mixed farming. First is uh, crops are grown and animals reared on the same farm. म्हणजे काय तर एकाच शेतात आपण एनिमल सुद्धा पाळतो आणि त्याच्यात आपण क्रॉप सुद्धा घेतो. हे एक फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देन सेकंड, अ पोर्शन ऑफ लँड इज रिझर्व फॉर एनिमल पाश्चर टू इनेबल एनिमल फीडिंग. म्हणजे काय तर कधी कधी आपण जेव्हा लाईव्हस्टॉक पाळतो तेव्हा काही प्राणी हे घरात म्हणजे काही प्राणी हे बांधलेले असतात, ते बाहेर चरायला वगैरे आपण पाठवत नाही. फॉर एक्झाम्पल एखादा वासरूचं छोटं पिल्लू असेल किंवा नुकत्याच झालेल्या काही महिने झालेल्या बकरी असेल, तर यांना जे खाद्य पदार्थ लागणार आहे त्याच्यासाठी हा शेतकरी काय करतो की काही शेतातली जागाही रिझर्व ठेवतो. देन थर्ड इज फार्म आर मॉडरेट इन साईज. म्हणजे शेतकरी जो आहे त्याला लाईव्हस्टॉकचं आणि क्रॉपचं असं दोन्हीचं समतोल साधावा लागतो. फोर्थ इज crop residue is used for fodder. And then next is manure from animal is used to fertilize the soil. These things are very important. क्रॉप्स रेसिड्यू म्हणजे काय तर जे काही आपण उत्पादन घेऊन झाल्यानंतर जे शेतातून उरलेला असतो त्याला आपण चारा म्हणतो. तर तो चारा आपण आपल्या लाईव्हस्टॉक साठी वापरू शकतो किंवा तो विकून आपण त्याच्यातून उत्पादन सुद्धा मिळवू शकतो. कधी कधी काय होतं की उन्हाळ्याच्या वेळेत हा चारा मिळवणं अवघड होतं शेतकऱ्यांना. मग काही शेतकरी काय करतात तर जेव्हा हे आपण पीक घेऊन जे काही चारा उरतो तो हे नीट साठवून ठेवतात आणि मग ज्या वेळेस आपल्याकडे हे जेव्हा नवीन चारा जोपर्यंत उगवत नाही तोपर्यंत हे वर्षभर म्हणजे त्याचा वापर करत असतात आपल्या लाईव्हस्टॉक साठी. त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे काही बाहेरून चारा विकत घ्यावा लागतो त्याचे पैसे जे असतात ते वाचतात आणि आपल्या लाईव्हस्टॉक साठी सुद्धा त्याचे खाद्यपदार्थ हे असतात. नेक्स्ट स्लाइड सर प्लीज.
then types of mixed farming. Now I will explain types of mixed farming. Some of the practices that can be done together with the main agriculture practices are first is poultry farming, then dairy farming, then beekeeping, sericulture, pisciculture, and shrimp farming, wood and sheep farming, piggery, and agroforestry. These are types of mixed farming. आपण आपल्या मुख्य शेतीबरोबरच कोंबड्याचं पालन करतो किंवा दूध देणाऱ्या प्राण्यांचं पालन करतो किंवा मत्स्य शेती करतो किंवा एग्रोफॉरेस्ट्री म्हणजे आपण जे एखाद्या शेतात पीक घेतलेलं असेल त्याच्या साईडने आपण अशी मोठी मोठी झाडं लावतो कधी कधी, तर त्याला आपण एग्रोफॉरेस्ट्री म्हणतो. तर हे जे आहेत हे मिक्स फार्मिंगचे प्रकार आहेत. नेक्स्ट स्लाइड सर प्लीज. Then next is advantages of mixed farming. Now I will explain advantages of mixed farming. First is when a crop when a crop fail or price fluctuate, the farmer can depend on livestock on vice versa. म्हणजे काय तर कधी कधी आपल्याला क्रॉप्स मधून असं मोठं नुकसान आलं तर जो कोणी फार्मर आहे तो एकतर त्यावेळी लाईव्हस्टॉक त्याच्यावरून उत्पादन मिळवू शकतो किंवा त्याच्यातून उत्पादन नाही मिळालं तर क्रॉप्स मधून उत्पादन मिळवू शकतो. देन नेक्स्ट इज द फार्मर गेट इन्कम कंटिन्युअसली. म्हणजे जो फार्मर आहे त्याला कंटिन्युअस उत्पादन मिळत असतं. इन्कम इज लार्जर एज कम्पेअर टू क्रॉप फार्मिंग और लाईव्हस्टॉक अलॉन. म्हणजे एखादं आपण आता काय म्हणू त्याला, फक्त एखादं उत्पादन घेणे, एखादं क्रॉप्स घेणं किंवा फक्त पाळीव प्राणी पाळणे याच्यापेक्षा दोन्हीचं एकत्र कॉम्बिनेशन करून जेव्हा शेती केली जाते तेव्हा त्याचं उत्पादन हे जास्त असतं. फक्त आपण एकच करत असेल तर नेहमी त्याचं उत्पादन हे कमी असणार. फार्मर इज बिझी थ्रू आउट द इयर. शेतकरी हा वर्षभर बिझी असतो. देन नेक्स्ट इज युझिंग मेन्युअर फ्रॉम एनिमल इन्शुअर सस्टेन क्रॉप प्रोडक्शन अँड ऑल्सो सेव्ह मनी. मेन्युअर म्हणजे शेणखत, याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात होतो आणि मेन्युअर हा आपण आपल्या शेतात वर्षानुवर्ष जर का वापरत असेल तर जी माती आहे ती माती चांगली भुसभुशीत होते. त्याच्यातून मिळणारं जे उत्पादन आहे ते जास्त किंवा चांगल्या क्वालिटीचं असतं किंवा हे जे शेणखत आहे ते विकून फार्मर इन्कम सुद्धा मिळवू शकतो. आणि एक महत्वाचं सांगायचं झालं तर आपण खूप वर्षानुवर्ष जर का आपल्या शेतात हे शेणखताचा जर वापर करत असेल तर आपल्याला जेव्हा आपण शेतातलं गवत काढतो तेव्हा आपल्याला जास्त जोर लावून ते गवत काढायचा, ते न करता ते गवत काढायला सुद्धा मदत होते आणि त्यात प्लस पॉइंट म्हणजे येणारं जे ते प्रोडक्ट्स आहे ते चांगल्या क्वालिटीचं आणि चांगलं येतं. नेक्स्ट स्लाइड सर प्लीज. Then disadvantages of mixed farming. A higher level of management is required. Mixed farming makes controlling, monitoring and maintenance procedure more difficult. म्हणजे काय तर हे जसं मिक्स फार्मिंग एक फायद्याचं आहे तसं काही याचे तोटे सुद्धा आहेत. तर हे शेतकऱ्यांना हे दोन्ही हाताळताना खूप अडचणी येतात. देन सेकंड इज अ लेबर फोर्स नीड टू बी trained to carry out both the activities, agriculture as well as animal rearing. कोणी जे लेबर आहे त्यांना दोन्हीचं ट्रेन करणं हे महत्वाचं असतं. देन थर्ड इज देअर इज नीड टू फाइंड मार्केट फॉर डिफरंट प्रोडक्ट्स. म्हणजे प्रत्येक उत्पादनासाठी मार्केट शोधावं लागतं. देन नेक्स्ट इज एनिमल कॅन डॅमेज क्रॉप्स इफ दे आर नॉट प्रॉपरली इन्क्लोज. जे काही आपण एनिमल रिअरिंग करतोय ते कधी कधी आपलं क्रॉप्स त्याचं नुकसान सुद्धा करू शकतात. देन नेक्स्ट इज फार्म एनिमल
farm animals may feed on crops before harvest stage, thus resulting in loss of yield and reduction in market value. म्हणजे हे जे लाईव्हस्टॉक आहे याच्यापासून जेव्हा एखाद्या पिकाचं नुकसान झालं तर मार्केटची त्या प्रोडक्टची व्हॅल्यू ही कमी होऊ शकते. देन नेक्स्ट इट डिक्रीज लेवल ऑफ प्रोडक्शन एज कम्पेअर टू मोनोकल्चर. मोनोकल्चरच्या तुलनेने याचं जे मिळणारं उत्पादन आहे मिक्स फार्मिंगचं ते कमी असतं. देन नेक्स्ट स्लाइड सर प्लीज. Then importance of mixed farming. Importance of mixed farming, uh, decreasing the cost of production per unit area. Then next it increasing income and productivity. Next reducing the risk of farmers. म्हणजे काय तर हे जे एखादं आपल्याकडे जर सपोज 1 एकरची शेती असेल तर त्याच्यातलं जे काही आपल्याला त्याच्यात एखादं आपल्याला सपोज एखादं खत वापरायचं असेल याच्यासाठी जे काही पैसा लागतो ते आपण मिक्स फार्मिंग म्हणजे लाईव्हस्टॉक च्या उत्पादनातून मिळवून याच्यात आपण तो वापरू शकतो आणि त्या एखादं जे काही शेती आहे आपल्याकडे त्याच्यातून चांगलं प्रोडक्ट मिळवू शकतो. त्याच्यानंतर इन्क्रीजिंग इन्कम अँड प्रोडक्टिव्हिटी, त्याच्यातून चांगलं उत्पादन हे आपण मिळवू शकतो. आणि त्याच्यानंतर जे काही क्लायमेट चेंजेस असेल किंवा रिस्क असते आपल्याला शेती करताना कधी कधी नुकसान होते तर त्याची रिस्क याच्यात ते भरून काढतं. नेक्स्ट स्लाइड सर प्लीज. Then next is conclusion of mixed farming. Mixed farming system is helpful in decreasing the cost of production per unit area. Then increasing income and productivity and reducing the risk of farmers. जे आधी मी म्हणलं तसंच की हे एक म्हणजे आपल्या शेतकऱ्यांना जी रिस्क असते ती नाहीसं करतं. त्याच्यासाठी हे एक मिक्स फार्मिंग करणं हे महत्वाचं आहे. नेक्स्ट स्लाइड सर. Then references, I refer Google, Wikipedia, and then I collect information. Thank you, sir. I would say this is another good presentation. बाकीच्यांनी थोडं व्यवस्थित लक्ष दिलं असेल तर हे तिन्ही प्रेझेंटेशन जे आहे हे स्टोरी बेस्ड केलेलं आहे. आपण कुठलीही गोष्ट लोकांना जेव्हा त्याची स्टोरी बनवून सांगतो तेव्हा त्याचं रिसेप्शन जे आहे हे जास्त चांगलं असतं. तुम्ही लक्षात घ्या. काही त्रुटी मला ज्या आढळल्या त्या मी आधी सांगेन की डिसएडव्हान्टेजेसची जी स्लाइड होती त्याच्यामध्ये 1-2 पॉइंट जे सांगण्यात आले ते त्या तुमच्या लिस्टमध्ये नव्हते. तर असं होणं हे प्रेझेंटरच्या दृष्टीने थोडंसं अवघड असतं. कारण त्या अनुषंगाने तुम्हाला प्रश्न केले जाऊ शकतात नंतर की तुम्ही तर म्हटला होतात असं पण तुमच्या स्लाइडमध्ये हे नव्हतं. तसंच इम्पॉर्टन्सची जी स्लाइड होती याच्यामध्ये तुमच्याकडे जे असणारं मटेरियल होतं आणि आम्हाला जे स्क्रीनवर दिसत होतं याच्यामध्ये थोडीशी तफावत होते. ही तफावत असता कामा नये. हे थोडंसं आपण लक्ष Okay, sir. ओके. आणि त्याच्यानंतर एक मला माहित नाही तुम्ही लोकांनी हे पाहिलंय का नाही. आता काही सजेशन्स आहेत की slideshare.com स्लाइड शेअर SLIDE प्रेझेंटेशनची slideshare.com म्हणून नावाची एक साईट आहे. त्याच्यावर वेगवेगळी लोक आपापली PPT जे आहेत ते अपलोड करत असतात. माझंही तिथे अकाउंट आहे. माझ्या काही PPT तिकडे अपलोड केलेल्या आहेत मी. आणि अगदी जगातल्या वेगवेगळ्या प्रकारच्या टॉपिक्सवर आपल्याला स्लाइड्स तिथे अवेलेबल दिसतात. सो यू कॅन कीप दॅट हँडी. इथून पुढे जेव्हा केव्हा तुम्हाला PPT करायची असेल तेव्हा एक रेफरन्स लाईन म्हणून तशाच्या तशी कॉपी नाही करायची. एक रेफरन्स लाईन म्हणून स्लाइड शेअर वापरता येईल. सुरुवातीला हिच्या मिक्स्ड फार्मिंगच्या लोकेशनमध्ये
गुड क्लायमेट वगैरे असं काय काय त्या स्लाइडमध्ये होतं. काही प्रमाणात ठीक आहे, मी म्हणेन योग्य आहे. पण एक लक्षात घ्या की मिक्स्ड फार्मिंग व्हायच्या मागे कारण असं आहे, आणि ते तिने सुद्धा सांगितलं की कधी कधी पाऊस जास्त पडू शकतो, कधी कधी कमी होऊ शकतो, त्याच्यामुळे शेतीचं उत्पादन कमी होऊ शकते, आणि अशा वेळेस तुम्हाला दुसऱ्या स्टेबल सपोर्टची गरज लागते. तर मग गुड क्लायमेट असेल तर मग ह्याची गरज काय, आणि हे असेल तर त्याची गरज काय. आय वुड रादर से की मिक्स फार्मिंग इज मच मोर लोकलाइज्ड, आणि जिथे पावसाची गॅरंटी नाही अशा ठिकाणी ते वापरण्यात येतं. अर्थात नंतर नंतर त्याला एक इकॉनॉमिक ऍस्पेक्ट येतो की तुमची शेतजमीन जी आहे ही शहराच्या जवळ जवळ जेव्हा यायला लागते, तेव्हा तुम्हाला दूध व्यवसाय तुमच्या शेतीबरोबर, आता एक एक्झाम्पल देतोय की दुग्ध व्यवसाय जो आहे हा जास्त फायदेशीर पडू शकतो. आज जवळजवळ 40-50 रुपये लिटर चांगलं दूध झालेलं आहे. तर अशा वेळेस मग मेनी अ टाइम्स युल सी की मिक्स फार्मिंग मधनं तुम्ही जे डेअरी, ही मी सांगितलंच आपल्याला की डेअरीचा जो हे आहे, तो बरेच गवळी जे असतात किंवा पूर्वी कसं होतं की शहरामध्ये एक मोठा गोठा असायचा, त्याच्यामध्ये हे गवळी म्हशी किंवा गायी पाळायचे आणि ते दूध ते विकायचे सगळीकडे. मिक्स फार्मिंग मध्ये कसं आहे की माझी शेती सुद्धा आहे आणि माझ्याकडे अ, दुग्ध पदार्थ देणारे किंवा दूध देणारे प्राणी सुद्धा आहेत, आणि असे प्राणी मी पाळत आहे. हळूहळू माझा जेव्हा प्रॉफिट वाढायला लागतो तेव्हा मी काही प्राणी त्याच्यामध्ये विकत घेऊन ऍडिशन करतो, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. सो आय वुड नॉट कम्प्लिटली अग्री वेन शी सेज की त्याला क्लायमेट चांगलं असायला लागतं वगैरे वगैरे. इनफॅक्ट मिक्स फार्मिंग इज लोकेटेड इन एरियाज वेर इन क्लायमेटची शाश्वती नाहीये तुम्हाला. ओके, सो दॅट इज थिंग. एक पॉझिटिव्ह पॉइंट की स्टाईल ऑफ प्रेझेंटेशन चांगली आहे असं मी म्हणेन. यू कॅन मेंटेन दिस स्टाईल ऑफ प्रेझेंटेशन वेन यू आर प्रेझेंटिंग फर्दर. की एक एक अ, मी नेहमी म्हणतो की अटेन्शन जे असतं ऑडियन्सचं हे तुम्ही घेरून ठेवणं हे अतिशय गरजेचं असतं. तिने एक दोन शब्द वापरले आणि मी माझ्या ह्याच्यात सुद्धा वापरत असतो अनेक वेळेस. तिने वापरलं की एक महत्वाचं सांगायचं राहिलं, जेव्हा असं तुमचा प्रेझेंटर म्हणतो तेव्हा तुमचं बट नॅचरली तुम्ही कुठेही दुसरीकडे लक्ष देत असाल, पण आता समोरचं महत्वाचं सांगायचं राहिलं किंवा आपण असं म्हणतात की यू मस्ट बी नोईंग, असा जेव्हा प्रश्न विचारतो आपण आपल्या बोलण्याच्या ओघामध्ये, लगेच माणसांचे कान तरारतात आणि ते म्हणतात की असं काय आहे की मला माहिती आहे आणि हा आता सांगणार आहे. तर असे काही वाक्य आपली स्टॉकमध्ये आपल्याकडे कायम असावीत. याचबरोबर एक ॲडिशन जे करता आलं असतं हिला, की मला आता तो संदर्भ हुकला माझ्याकडनं. पण आधीच्या प्रेझेंटेशन्समध्ये, आणि याच्यासाठीच मी तुम्हाला म्हणत असतो बाकीचे प्रेझेंटेशन सुद्धा ऐका. याच्या आधीच्या प्रेझेंटेशनमध्ये अमुक अमुक आता तुम्हाला नाव माहिती असतील तर सुमित असं म्हणाला, अक्षय असं म्हणाला, सुनील असं म्हणाला, आणि त्याला जोडून किंवा त्याच्या ऑपोजिट असं तुम्ही त्याच्या यू कॅन कन्फर्म विथ दॅट पर्टिक्युलर प्रेझेंटर ऑर यू कॅन से दॅट आय डोंट अग्री विथ दॅट पर्टिक्युलर प्रेझेंटर. तर असे सुद्धा वाक्य तुम्ही तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये वापरू शकता. एक अजून एक पॉझिटिव्ह थिंग जे मी पाहिलं की फॉन्ट कलर चेंज केला होता वेगवेगळ्या ठिकाणी. बट आय वुड से की फॉन्ट कलर चेंज अख्ख्या वाक्याचा न करता त्याच्यातले महत्वाचे शब्द जे आहेत तेवढाच जर चेंज केला, किंवा मी मागे सुद्धा म्हटलं की त्याला अंडरलाईन किंवा त्याला तुम्ही इट्स मध्ये केलं किंवा बोल्ड केलं तरी तुम्हाला ते रेफरन्सिंगसाठी योग्य राहतं. पण इथे कसं होतं की हिने नेमकीच वाक्य वापरली होती, त्याच्यामुळे हिला तेवढ्या ह्याच्यामध्ये जायची गरज पडली नाही. दॅट्स वाय आय लाईक द स्टाईल ऑफ प्रेझेंटेशन अँड ऑफकोर्स स्टाईल ऑफ मेकिंग द प्रेझेंटेशन ऑल्सो. One more thing that I would, a question that I would have for Usha is की येस सर. क्रॉप रेसिड्यू आणि फॉडर हा संदर्भ एका स्लाइड मध्ये आला. तर हा. याचा आपल्याकडच्या इंडियन कंडिशन्स मधलं कुठलं उदाहरण देऊ शकशील का? क्रॉप रेसिड्यू आणि फॉडर, त्याचा उपयोग फॉडर साठी केला जातो. क्रॉप रेसिड्यू आणि फोडर म्हणजे आता सपोज आपण आता मी माझ्या गावात जेव्हा मी सगळे लोक शेतीच करतात तिथं जेव्हा मी बघते तर तिथं काय करतात लोक की जे काही आपण पीक घेतल्यानंतर जे काही चारा असतो ना
तो साठवून ठेवतात नीट व्यवस्थित आणि तो वर्षभरासाठी वापरतात. म्हणजे कसं आता सपोज फॉर एक्झाम्पल की एखादं खूप दुर्गम म्हणजे असं कधी-कधी एखाद्या गावात गाड्या जात नाही, मोठे ट्रक जात नाही, रस्त्यांचे वगैरे म्हणजे चांगल्या क्वालिटीचे रस्ते नसतात. मग त्या गावातले लोकं काय करतात, की आपल्याकडे जे काही पाळीव प्राणी आहे, त्यांना जे काही खाद्यपदार्थ लागणार आहे, ते बाहेरून न मागवता जे काही आपल्याकडे आहे, ते नीट व्यवस्थित आपण कशाप्रकारे साठवून ठेवतो, ते बघतात. आता आमच्याकडे काय करतात सर, की जो काही उत्पादन घेऊन झाल्यानंतर सपोज भातापासून मिळणारा चारा आहे किंवा ज्वारी, बाजरा त्याच्यापासून मिळणारा आहे, ते खूप दिवसांनी असं म्हणजे वाढवून ठेवतात शेतात आणि त्याच्यानंतर ते एखादा माडा करून ते साठवून ठेवतात आणि ते वर्षभर आपल्या लाईव्हस्टॉकसाठी ते वापरतात. मला फक्त एक विचारायचं होतं. मी हां. नेहमीच सांगतो की आय एम नॉट अ फार्मर मायसेल्फ. सो माझी इन्फॉर्मेशन अशी होती की भाताचं जे उरलेलं पीक असतं किंवा गव्हाचं जे उरलेलं पीक असतं, हे चारा म्हणून वापरलं जाऊ शकत नाही. याउलट फक्त ज्वारीचं जे हे असतं, उरलेलं पीक जे असतं, हे वापरलं जातं. ह्याच्यामध्ये कितपत कितपत खरं आहे, खोटं आहे मला माहीत नाही. ज्यांच्या घरी हे केलं जातं, याच्याबद्दल कोणी क्लॅरिफिकेशन देईल किंवा उषानीच क्लॅरिफिकेशन दिलेलं बरं. कारण गव्हाचं आणि भाताचं जे आहे, हे वापरलं जाऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये एक गुलेटिन कंटेंट नावाचं असतं. ते हाय असल्यामुळे ते पचायला अवघड असतं. पण ज्वारीची जे हे असतं, उरलेलं हे असतं, ते वाळवून त्याच्या पेंड्या बांधल्या जातात आणि दूध प्राण्यांना ते दिलं जातं. याच्यात किती सत्य आहे, काय आहे, याच्यावर भाताचं जे काही असतं ना सर, त्याला काय हं, करतात, की ते पेंड्या बांधून बरेच दिवस उन्हात ठेवतात आणि ड्राय ते करतात. हं, हां हं. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती आपण ते खूप पसरून ठेवतात आणि त्याच्यावरती अर्धा तास वगैरे बैल फिरवतात. मग ते बारीक अच्छा. होतो आणि त्याच्यानंतर मग त्याचा वापर केला जातो. हां, हां, हां. ज्वारीचं कसं आहे, ते तसंच्या हॅलो. तसं पेंड्या बांधून खायला ज्वारीचं दिलं. तसंच्या तसं वापरतात हो, सर. हो. हां, सुमित. सर हे जसं जर भाताचं आहे ते आपण आता आपलं हिवाळ्यामध्ये जेव्हा आपण हिवाळ्यामध्ये ज्याची आपण मळणी वगैरे करतो करतो ना, हां, हां, त्याच्यानंतर जे आपलं जे ज्याला आपण धान म्हणतो, ते धान जेव्हा बाहेर निघतं ना, ते हां, फक्त जास्तीत जास्त उन्हाळ्यासाठी म्हणजे कारण की हां. पावसाळा आणि हिवाळ्यापर्यंत हिरवं हिरवा गवत मिळतो त्यांना. पण एक्झॅक्टली. ते हो, हो. हं. उन्हाळ्यामध्ये मिळत नाही. त्यामुळे फक्त उन्हाळ्यासाठी म्हणून ते त्याच्यानंतर ते त्याचा ओके, ओके, ओके. सुमित, तू कुठला आहेस? जे कुठल्या भागातून येतोस? कुठून? हॅलो. जळगाव म्हटला का रे तू? जळगाव का? गडचिरोली गडचिरोली गडचिरोलीतून येतोयस का? बरं, बरं. पण तुझा थोडासा टोन जो आहे, येस. आणि हा सर त्यांनी नॉर्थ महाराष्ट्रासारखा आहे. हां, बोल ना. आणि ते तुरी आपण जे तूर वगैरे घेतो ना, हां, तुरीचं हां, उत्पादन हां, हां. नंतर जे शेंगा असतात ते वारल्यानंतर आणि त्याचा पण आपण उपयोग त्याच्या चाऱ्यासाठी करतो. त्याचं तर आणि मला वाटतं सोयाबीनचं दूध वगैरे. त्याचं हे करून घातलं तर दूध वाढतं असं सुद्धा ऐकलेलं आहे मी. बकऱ्यांना जास्त देतात सर ते. ते का? हा, ओके, बकऱ्यांना ओके. आणि बैलांना वगैरे कारण गाईला वगैरे. त्याच्यामध्ये प्रोटीन प्रोटीन जास्त असतं त्याच्यामध्ये. बरोबर, येस बरोबर, सर. बरोबर. येस. ओके. एकंदरीत आजचा सेशन आपला चांगला झालेला आहे. आता बाकीच्यांचं मला वाटतं उद्याची काय पोझिशन आहे रे तुमची? कारण मला बुधवारचं लेक्चर मला घ्यायचंय. ते मला याच्यामध्ये हे करायचं नाही. आतापर्यंत आपले किती 4च झाले. कालचे 2 आणि आत्ता 2, 4. तर 8 उद्या 8 ते 9:30. 9:30 वाजता का 8:30 वाजता? 8:30 ते 9:30 म्हणतोय का? हा सर. 8:30 ते 9:30. ओके. उद्या सकाळी मग आपण 8:30 ते 9:30 हे घेऊयात आणि लिस्ट कोणी प्रेझेंट करायचं याची लिस्ट थोड्या वेळातच मी टाकतो. कालचे जे प्रेझेंटेशन्स आहेत त्यातलं एक मी YouTubeवर लोड करून त्याचे लिंक टाकलेली आहे आणि दुसरं जे होतं त्याचं आत्ताच मी अपलोड केलेलं आहे. तर आणि आजचं जे रेफरन्स आहे हे बहुधा आज रात्री किंवा उद्या सकाळी मी टाकीन. ओव्हरऑल व्हेरी गुड इम्प्रूव्हमेंट आय वुड से. I would urge the other remaining students to take some notes from this and perform as good as
the performances of the day.